नमस्कार, मी पूजा. आजच्या बातमी पत्रात आपले स्वागत आहे. सांगली गुंडा स्क्वॉडची कारवाई आज सांगलीत जोरदार झालेली आहे. हबीब इराणी या अट्टल चोरटा गजाआड झालेला असून त्याच्याकडून 42 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. एक मंगळसूत्र आणि एक चेन त्याकडून जप्त करण्यात आलेली आहे. आरोपीकडून मिरजेतील चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा पथकाचे प्रमुख संतोष डोके यांच्या पथकाची ही कारवाई आहे. 44 सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आणि निवडणुकीच्या रिंगणात अंतिमरित्या उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप झाल्यानंतर दिनांक 8 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 4 वाजता उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींची आचारसंहिता विषयक विविध बाबी, निवडणूक खर्च संनियंत्रक विषयक कामकाजाच्या अनुषंगाने कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी नोडल अधिकारी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, सुशीलकुमार केंबळे आणि अविनाश जाधव उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रक समितीकडून पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. ही माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले, अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्व निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील 20 वॉर्डांमध्ये एकाच वेळी मनपावतीने महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. दिनांक 10 एप्रिल 2019 रोजी व दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी स्वच्छता मोहीम नियोजनपूर्वक राबवण्यात येणार आहे. यामध्ये मनपाबरोबर स्वयंसेवी संस्था, व्यक्ती सहभाग घेणार आहेत. रस्ते, गटारी, लहान नाले, कचरा कंटेनर व त्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यासाठी मनपा कर्मचारी यंत्रणेबरोबर खासगी वाहन कर्मचारी या मोहिमेत समाविष्ट करून प्रभावी एकाच वेळी सर्व मनपा क्षेत्रात स्वच्छता करणे हा उद्देश आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक कुटुंब व असंख्य कार्यकर्त्यांची फौज आहे. कार्यकर्त्यांनाही प्रचारासाठी गावे वाटून दिली आहेत. प्रचार दौरे, कॉर्नर सभा आदींची माहिती गावोगावात पोचवायची, ग्राउंड रिपोर्ट निमगावला द्यायचा, अशी एक ना एक कामे ते करीत आहेत. सकाळी उठल्यापासून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रांग लागलेली असते. प्रत्येकाची भेट घ्यायची गरज असल्यास त्यांना मंत्रालयात, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीत बोलवायचे व त्याचे काम करायचे. राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. कुठे प्रचाराचा धुळा उडतोय तर कुठे उमेदवारीचे अर्ज भरण्यासाठी शेकडोंच्या संख्येत शक्ती प्रदर्शन केले जात आहे. अशातच महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात आज काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. मावळचे दोन्ही उमेदवार म्हणजे पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बारणे आणि पार्थ अर्ज दाखल करण्यासाठी आले असता एकमेकांसमोर आले. त्यावेळी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि सदिच्छाही दिल्या. यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, अमर साबळे, आमदार बाळा भेगडे इत्यादी नेते उपस्थित होते. शिवसेना भाजपामध्ये युती झाली असली तरी कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मनोमिलन झालंय का असा प्रश्न उपस्थित करणारी घटना ईशान्य मुंबई मतदारसंघात घडली. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी एका भूमिपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ईशान्य मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विद्यमान भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर भाजपानं किरीट सोमय्यांचं तिकीट कापून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली.
मात्र तरीही स्थानिक पातळीवर धुसफूस कायमच आहे. ईशान्य मुंबईतील भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आज वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. परंतु त्यांच्या मिरवणुकीत दिसलेल्या शक्तीपैकी थोडीफार शक्ती ही धनशक्ती वापरून आणल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलंय. महिला आणि वृद्धांना 200 रुपये आणि तरुणांना 400 रुपये देऊन ही गर्दी वाढवण्याचा प्रयत्न झाला. उमेदवार कोण आहे, आपण इथे कुणाच्या प्रचारासाठी आलोय याचाही अनेक महिलांना कल्पना नसल्याचं स्टिंगमध्ये दिसून येतंय. खासदार किरीट सोमय्या यांचं तिकीट भाजपाने कापलं आणि उमेदवारीची माळ मनोज कोटक यांच्या गळ्यात घातली. त्यानंतर मनोज कोटक यांनी जोरात प्रचार सुरू केला आहे. आज उमेदवारी अर्ज भरतानाही त्यांनी जंगी मिरवणूक काढली. त्यात सहभागी झालेल्या काही महिलांशी आणि तरुणांशी आम्ही संवाद साधला तेव्हा धक्कादायक माहिती उघडकीस आली. दंतेवाडा परिसरात मंगळवारी नक्षलवाद्यांनी भाजपाच्या ताफ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये भाजप आमदार भीमा मंडवी आणि पोलीस दलातील 5 जवानांचा मृत्यू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षित आणि बंदोबस्तही वाढवला होता. मात्र तरीही नक्षलवाद्यांनी IEDचा स्फोट करून ताफ्यातील गाडी उडवली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की वाहनांचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. प्राथमिक माहितीनुसार हा ताफा भाजप आमदार भीमा मंडवी यांचा होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर शरसंधान साधले आहे. हा जाहीरनामा म्हणजे एकाच व्यक्तीचा आवाज असून तो एका बंद खोलीत तयार करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीका त्यांनी केली आहे. काँग्रेसने आपला जाहीरनामा दीर्घ चर्चेनंतर निश्चित केला असल्याचेही राहुल यांनी आवर्जून सांगितले. मंगळवारी सकाळी त्यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला. काँग्रेसचा जाहीरनामा मोठ्या चर्चेनंतर तयार करण्यात आला आहे. यामध्ये 10 लाखाहून अधिक भारतीय नागरिकांच्या मताचा समावेश केला आहे. हा अत्यंत प्रभावशाली दस्तऐवज आहे असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागली आहे असे सांगत अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. शिरूर मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राज ठाकरे सभा घेणार आहेत अशी ऐकीव माहिती आहे. आपल्या भाषणातून ते वस्तुस्थिती सांगत आहेत. त्यांची गुढीपाडव्याची सभा चर्चेत आहे. ते मोठा स्क्रीन लावतात आणि दाखले देऊन सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे 2 दिवस उरले आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. हिंदूजवळ भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही, देशातील दलित मुस्लिम ऐक्य शक्य नाही असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मायावती मुस्लिमांकडे मतं मागत आहेत. गठबंधनासाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचं मत दुसऱ्या कोणाला जाऊ देऊ नका असं त्या सांगत आहेत. त्यामुळे हिंदूंकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली तर आमचा बजरंग बली असंही ते सपा बसपा महागठबंधनाला उद्देशून म्हणाले. काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला गतवैभव्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दरम्यान आज प्रियंका गांधी यांनीही उत्तर प्रदेशामधील बिजनौर येथे मोठा रोड शो करत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मोदीच्या घोषणा दिल्या. मात्र प्रियंका गांधी यांनी या घोषणाबाजी करणाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करीत त्यांच्या विरोधाचेही स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपण्यासाठी आता काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच दिग्गज नेत्यांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज बिजनौर येथील काँग्रेस उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी याच्या प्रचारार्थ रोड शो करत होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसा निवडणुकीचा वातावरणात रंग चढू लागलेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौमध्ये भाजपाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. उत्तर प्रदेशातील मागील निवडणुकीच्या वेळी भाजपाला 70हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्या जागा राखणे भाजपासाठी मोठं आव्हान बनलं आहे. सत्ताधारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत यूपीच्या भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी बैठकीत चर्चा झाली.
भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरूच होती। यामध्ये अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील सध्याच्या राजकीय घडामोडींची माहिती घेतली। तसेच भाजपाची उत्तर प्रदेशात काय तयारी आहे यावर चर्चा करण्यात आली। CSDS लोकनीती आणि दैनिक भास्कर यांनी मतदानापूर्वी केलेल्या निवडणूक सर्व्हेमध्ये भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत 50 ते 70 जागांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे, तर काँग्रेसला 20-30 जागांचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जातंय। NDAच्या मतदानाच्या टक्केवारीत 4% घट होईल, तर UPAच्या मतदानाच्या टक्केवारीत 3% वाढ होईल। 44% शेतकरी वर्ग NDA सोबत तर 32% UPA सोबत असल्याचे दिसून आले आहे। सर्व्हेमध्ये दक्षिण राज्यामध्ये जवळपास 45% लोकांना देश चुकीच्या दिशेला वाटचाल करत असल्याचं वाटतंय, तर पहिल्यांदा मतदान करण्यासाठी येणाऱ्या नवीन मतदारांची पहिली पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे। 45% नवीन मतदारांनी मोदी यांना पसंती दिली आहे, तर 32% नवीन मतदारांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली आहे। पेठ तालुक्यातील खरपडी येथील शासकीय आश्रमशाळेतील 6वीतील मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पीडित मुलीच्या पालकांनी हर्सूल पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे। हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असून या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। मुलगा आणि मुलगी हे दोघेही पेठ तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी आहेत। हा प्रकार रविवारी उघडकीस आला। त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी हर्सूल पोलिसात तक्रार दाखल केली। मुला मुलीचे लग्न लावून देण्याची तयारी दोन्ही कुटुंबांनी दाखवली, मात्र दोघे अल्पवयीन असल्याने लग्न लावता येणार नाही असे हर्सूल पोलिसांनी सांगितले।